जुळून आला नाहीये. कदाचित ही संधी होती लेफ्ट हँडेड बॅट्समनकडे. राजू मैदानामध्ये दाखल झाले. धावा संख्या धावफलकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिली तर फक्त आणि फक्त केवळ 6 धावा. शेवटचा अंतिम बॉल 3 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. पहिल्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसाचा क्वालिफायर जे 2 संघ आहेत त्यामध्ये ही मॅच आपण पाहतोय. ओबॅटची आतली कडा मागे चालला. ऋतिक दैवेला सुद्धा शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी केली विपुल या गोलंदाजाने. एक चौकार जरी त्याच्या बरोबर झाला असेल तरी सुद्धा अवघ्या 6 धावांचं षटक त्याने हाताळलंय आणि 2 विकेट्स त्याने महत्वाच्या या ठिकाणी कॅरी केलेले आहेत. चांगली गोलंदाजी दर्जेदार स्पेल आपल्याला पाहायला मिळालाय. 2 बाद 6 ही धावसंख्या आपण पाहतोय. आई गावदेवी चषक कोल्हारे या स्पर्धेमध्ये जो संघ खेळतो सेमीफायनल मध्ये सर्वज्ञ 11 जयगावदेव वाकस टीम मैदानामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग साठी सज्ज आहे. परंतु इथे मात्र अडखळ स्वरूपात स्लो बस स्टडी हे समीकरण पाहायला मिळालेले. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह टेलिकास्ट या इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. हरेश गोमारे हे सुद्धा मॅच आनंद घेतात. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि सध्या क्रिकेट पासून थोडेसे दूर आहेत. बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचं जास्त लक्ष. नाद एकच बैलगाडा शर्यत. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 12 चेंडूंमध्ये किती धावा जमा होईल टीम सर्वज्ञ 11 जयगावदेव वाकस हे संघ सुद्धा पाहायला मिळेल. चांगले मॅच होईल. दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत. बकासूर अर्थातच त्या बैलाला नाव बकासूर देण्यात आले परंतु तो सर्व महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे आणि त्यांचे 3रे मालक आहेत हरेशजी गोमारे. हे नुकताच माहिती आम्हाला मिळते. नुकताच 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रावरती आणखीन एक शोककला पसरली. महाराष्ट्रामधील एक नामवंत बैलगाडा मालक पडलेगावचे विष्णुशेठ पाटील यांचं दुःखद निधन झालं आणि ती शोककला संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. कारण महाराष्ट्राची एवन जोडी पंढरी शेठ फडके आणि विष्णू शेठ पाटील. हो ऑन साइडला वर शॉट बॉल चाललाय. 1200 बार तलाप करत जणू काही हा बॉल भाकरीच्या पाडा या गावातून आणावा लागेल. बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. याच फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये आपण पाहतोय. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला काय हवं असं धावांसाठी जी धावपळ तुम्हाला करायची आहे आणि आता मात्र त्याच्यासाठी संघर्ष सुद्धा पाहायला मिळतोय सर्वज्ञ 11 जय गावदेव वाकस टीमच्या वतीनं. षटकाराला लेफ्ट हँडेड बॅट्समन. अगदी आपण पाहतो पहिला बॉल या फलंदाजाला असा टाकण्यात आला होता परंतु तिथे अगदी आपण पाहतो सॉफ्ट हँडने एक धाव त्याला मिळाली. हो यावेळेस बाची कडा मागे चाललाय फलंदाज. इथे मात्र झाले बाद आणि इथे चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाही आहे. फलंदाज अडीकडे होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. 12 धावा आहेत आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 6. या षटकामध्ये अद्यापर्यंत 6 आल्या. या दरम्यान आमचे उमेश इंटरनेट सुविधा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेली आहे त्यांना विनंती राहील की आपली इंटरनेट सुविधा या ठिकाणी खंडित झाली आहे. प्लीज आपण आमच्या या ठिकाणी ऑफिशियल अपडेटर केटीसी लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार यांच्याशी आपण संपर्क करा. 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज भावेश. ओ क्लीन बॉल. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आणखीन एक विकेटचं पतन आणि वाकस टीमला लागणारा आणखीन एक हादरा. फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहिलं तर पाठीराख्यांमध्ये सुद्धा आता चर्चा व्हायला लागली आहे. मंगेश वैखरे एक नाईटचे दर्जेदार आयोजक सुद्धा आहेत. वाकस नगरीमध्ये नेहमी आपण नाईट टुर्नामेंट पाहत असतो आणि
त्याचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. 2 फलंदाजासाठी इकडे बाद झालाय. किमान 8 चेंडू शिल्लक आहेत. या 8 चेंडूंमध्ये 15 ते 16 धाबा घेण्याचा मानस असेल टीम सर्वज्ञ 11 जयगावदेव वाकस टीमचा. परंतु गोलंदाज देखील जबरदस्त गोलंदाजी करतात. ज्या पद्धतीने विपुलने गोलंदाजी केली आहे ना तसंच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून हा सुद्धा गोलंदाज गोलंदाजी करतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह 1 धाव मिळेल. अवघ्या 7 धावा अद्यापर्यंत. अगदी आपण पाहतो या षटकामध्ये टीमची टोटल एकंदरीत 13. शेवटचा अंतिम बॉल. भावेश चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाजाने 2-2 विकेट्स कॅरी केलेले आहेत अद्यापर्यंत. विपुल आणि भावेशचा विचार केला तर लाईन या ठिकाणी पाहिले जाईल, चेक केली जाईल. बाईट बॉल. अंपायर सिग्नल आउटसाइड द ऑफ. करण बुंडेरे सरांच्याकडे वळतात आणि इशारा करत असताना की एक्स्ट्रा मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थात वाकस टीम. स्ट्रायकिंगला ऋतिक. आणखीन एक या ठिकाणी आपण पाहतोय खराब चेंडू पाहायला मिळेल. दिशेपासून भरकटत एका बाजूला आपण पाहिलं तर ऋतिक दळवी जो मात्र सलामीला आलेला खेळाडू आहे. अद्याप मैदानावरती जास्त बॉल तो फेस केला नाहीये त्याने. 2 चेंडू त्याने फेस केलेले आहेत आणि एका धाबेवरती तो नाबाद खेळतोय. संधी त्याला जास्त मिळाली नाहीये या 2 षटकांमध्ये. ऑन साईडला आपण पाहतो पुन्हा एकदा बॉल चालला तोपर्यंत मिळते सिंगल धाव. एका धाबेवरती समाधान व्यक्त करण्यात आले आहे. आणि अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉलसाठी गोलंदाज भावेशने किमान 3 धावा खर्च केला. 2 अतिरिक्त आणि 1 सिंगल. एकंदरीत 16 धावा आहेत. 16 ऑन अ बोर्ड. 16 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधून आपण पाहिलं तर सोमजाई क्रिकेट संघ सावळे हा संघ क्वालिफाय झाला आणि त्यानंतर एक पहिली सेमीफायनल प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येते. प्रेक्षकांच्या भेटीला अर्थातच पहिल्या दिवसातील एक संघ आणि दुसऱ्या दिवसातील एक संघ आपण पाहणार आहोत ज्यामध्ये चालू असलेला हा पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज सज्ज असतील. 3ऱ्या षटकामध्ये राहुल. विपुलचं षटक 6 धावांचं. भावेश 10 धावा. एकंदरीत 8ची सरासरी 16 धावा. आणि आता शेवटचा अंतिम षटक आपण पाहतो गोलंदाज राहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. राहुल षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्रायकिंगला ऋतिक दळवी. शेवटच्या बॉलवरती स्वतः वरती विश्वास दाखवला. स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली. नॉन स्ट्रायकिंगला त्याच्या साथीनं नवनाथ. बाउंड्री विकेट. हो पहिला बॉल हा सुद्धा वाईड आपल्याला पाहायला मिळेल. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पिचिंग झाला. स्पॉट कडे ऋतिक दळवी सुद्धा पाहत राहिले आणि बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा बिलकुल प्रयत्न नाही आहे. हा अतिरिक्त एक्स्ट्रा धाव सुद्धा मिळते आणि अतिरिक्त एक बॉल सुद्धा खेळायला मिळेल. याच अनुषंगाने प्रयत्न पाहायला मिळाला. फलंदाज बाद. ऋतिक दळवीला परतावा लागेल आणि एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येते टीम वाकस संघाची. आणखीन एक धक्का लागेल सर्वज्ञ 11 जयगावदेव वाकस टीमला. अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मैदानावरती ऋषिकेश येतात न्यू बासमान. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभले ते महेश वर्ले साहेब, विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोलारे, नंदूदादा कोलंबे असेल, रायगड जिल्हा सचिव शिवसेना यांचं मनापासून आभार. अमरदादा मिसाळ पंचायत समिती माजी सभापती, नरेंद्रदादा गोमारे असेल, विलासजी हजारे, दीपक शेठ घाटे, मिजानभाई नजे, इम्रानभाई शेख, इम्रान चिकन सेंटर यांचं मनापासून आभार. दर्शन पाटील, सुनीलजी जोशी, रुपेशजी हजारे, कुमारजी मोरे, ऋतिकजी डांगरे, हेमंत हजारे, नामदेव गोमारे आणि सविताताई कोलंबे या सर्व पाहुण्यांचं
मनपूर्वक आणि विशेष आभार. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता ठोकलाय वाकस टीमचा ब्रँड दाखवणारा हा पहिला षटकार. टीम प्रतिस्पर्धी खांडस संघावरती केलेला हा पहिला वार आपण पहिला षटकार आलाय आणि या षटकाराने टीमची टोटल 23-23. धाबा फलकावरती 2 चेंडू अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे. सायकलला आपण पाहतो बासमन ऋषिकेश राऊंड विकेट. ओ लाईन चांगली पाहायला मिळाली. मिडल स्टॉप वरून हा चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे चाललाय. तोपर्यंत डॉट बॉल. धाबा संख्या आपण पाहतो स्थिर. टीमची टोटल आपण पाहतो 23 आहे. शेवटचा सामना जो संघ जिंकेल तो संघ थेट मेगा फायनल मध्ये दाखल होईल. किमान दोन्ही संघ एक पारितोषिकाचा हकदार आहेत. ऑन साइडला आणखीन एक बॉल चांगला फटका पाहायला मिळालाय आणि इथे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अडवण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु इथे बॉलने दिले हुलकावणी. आणखीन एक षटकार. चार चेंडूंचा खेळ आपण पाहिलेला आहे. व्हाईट बॉल. आता धावा येतात वाकस संघासाठी. 2 षटकार आल्यानंतर टीमची टोटल आता मात्र पुढे सरकते तब्बल 30 या धावत संख्येवरती. धाबा झालेले आहेत आणि आता शेवटचे अंतिम 2 बॉल स्टील टू गो. लाईन अप्रतिम पाहायला मिळते आहे. चांगला बॉल. नॅचरल ब्रेक पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडस हरकत करत हा बॉल चालला एसटी रक्षकाकडे. तोपर्यंत डॉट बॉल आलाय. 30 धाबा धाव फलकावरती आलेले आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 4 आले तर 34 बनतील. 6 आले तर 36. 2 आले तर मात्र 32 आणि सिंगल आले तर 31 धावा बनू शकतील या मॅच मध्ये. ऑन साइडला इथे आपण पाहतोय बाहेरच्या बॉलला मात्र या ठिकाणी ऑन साइडला घेण्यात आलेलं आहे आणि तिथे फटका फर्स्टला आहे. फलंदाज ऋषिकेश सुद्धा झाला बाद आणि आता 30 धावा या धाव फलकावरती आहे. 31 धावांची गरज राहील टीम खांडस संघाला या मॅच मध्ये विजयासाठी.
धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि आता शेवटची अंतिम 3 षटकं पाहायला मिळतील. चला रोहन डांगरे माईकशी संपर्क करा. रोहन डांगरे. चल लक्षात घ्या 31 धावांची गरज आहे आणि आता
पहली सेमीफाइनल चलती हुई वाकस बनाम खंडस। अच्छी गेंदबाजी चलती हुई इसी तरह से अपील करते हुए विकेट बैक टू द पवेलियन होते हैं विपुल, जो कि अच्छी बल्लेबाजी करते थे। एक उन्होंने फाइन लेग पे सिक्सर दिया था और एक रिवर्स स्वीप का बाउंड्री आई थी उनकी बल्ले से, और उनकी ही विकेट जाती हुई जो कि 5वें गेंद पे। और इसी तरीके से उनका जो स्कोर कार्ड बढ़ता हुआ 11 रन। और पहले बल्लेबाजी की थी वाकस टीम ने जो कि उन्होंने बनाए थे 30 रन और 31 रन का टारगेट दिया था खंडस टीम का। और उसी तरीके से खंडस टीम ने भी करारा जवाब दिया था, जो कि पहले 5 गेंदों में 11 रन बनाए थे, 4 गेंद में 11 रन बनाए थे, जो कि चौथी गेंद 0 रन आए थे और 5वें गेंद पे विकेट आया था, जो कि विपुल जो कि इनफॉर्म बैट्समैन थे, जिन्होंने पहला दिन पूरा दिन उनकी तरफ से अच्छी बैटिंग देखने मिली थी हमें भी, जो कि अच्छी गेंदबाजी भी उन्होंने की थी। अभी विपुल की जगह पे जाते हुए जो कि भावेश, इस ओवर की लास्ट गेंद लेते हुए है ऋतिक, जो कि अच्छे तेज तर्रार गेंदबाज है वाकस टीम के। अच्छा कवर के ऊपर से खेल दिया है, जो कि फील्डर दौड़ते हुए इसी दौरान 4 रन कवर ड्राइव अच्छा लगा था, जैसे ही पवेलियन से ही सेट होके गए थे भावेश, उनके बल्ले से अच्छा करारा कवर ड्राइव देखने को मिला। और इस तरीके से इस ओवर की समाप्ति पे खंडस टीम का स्कोर कार्ड बढ़ता हुआ 15 रन पे। अच्छी गेंद डाली थी जो कि ऋतिक ने, और उसकी तरफ से अच्छा करारा जवाब दिया था बल्लेबाज भावेश की तरफ से। कवर के ऊपर से उन्होंने 4 रन मारे, जो कि पवेलियन से सेट होके गए थे। और उसी तरह से उन्होंने भी बताया कि हम भी किसी से कम नहीं है, जो कि अभी 12 गेंद में 16 रन की जरूरत है खंडस टीम को। और नेक्स्ट गेंदबाज आते हुए किरण, जो कि एक्सपीरियंस गेंदबाज है, बहुत टाइम से वाकस से बिलोंग करते हैं, वाकस टीम से खेल रहे, जो कि बहुत सालों का उनको भी एक्सपीरियंस है, जो कि अच्छे लाइन लेन से गेंदबाजी वो भी करते हैं। जो कि वाकस टीम देखते हो तो कल के दिन उन्होंने भी अच्छी तरीके से खेला था, जो कि 3 मैच अच्छे तरीके से उन्होंने भी निकाले थे, जो कि बैटिंग और बॉलिंग दोनों भी उनकी तरफ से अच्छे देखने मिली थी। और आज के दिन उन्हें सेमीफाइनल चल रहा है, जो कि फर्स्ट सेमीफाइनल है इस टूर्नामेंट का, जो कि वाकस बनाम खंडस, जो कि पहले बल्लेबाजी करते हुए वाकस टीम ने बनाए थे 30 रन और 31 रन का टारगेट दिया था खंडस टीम ने। और उसी दौरान पहले ही गेंदबाजी करते हुए ऋतिक ने 15 रन खर्च किए हैं। अभी सेकंड गेंदबाज किरण आ रहे हैं, जो कि राइट आर्म ओवर द विकेट से रनअप उन्होंने लिया है, हाथ खुले कर रहे हैं। तो देखते हैं उनकी तरफ से कमबैक करना होगा उनको भी, जो ऋतिक ने रन खर्च किए हैं, और उनको भी कमबैक करके मैच में लाना होगा। 12 गेंद में 16 रन की जरूरत है। किरण टू करण, पहली गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए सिक्सर, बिग हिट। जैसे उनके स्लॉट में और बाजू वाले प्लॉट में उनके भेज दिया है, अच्छा डीप मिड विकेट के बाहर उन्होंने बॉल को भेज दिया है, अच्छा शॉट था। इसी तरीके से उनका स्कोर कार्ड बढ़ता हुआ 21 रन पे जाके पहुंचा है। किरण के पहले ही गेंद पे उन्होंने बिग हिट लगाया है। अभी नेक्स्ट ओवर में देखते हैं किरण की तरफ से कमबैक गेंद आती है, या फिर इसी तरीके से करण के बल्ले से बिग शॉट आते हैं क्या नहीं। अगर वाकस टीम को कमबैक करना होगा तो किरण को अभी कमबैक करना होगा। पहली गेंद पे 6 रन खर्च किए उन्होंने, आने वाले 5 गेंद पे अगली गेंद किरण टू करण, स्वीप कर दिया है डी फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। अच्छी गेंदबाजी करते हुए करण, जो भी वो पहले बॉल पे भी उन्होंने एक 6 लगाया था, उसके बाद 1 रन निकाला था, फिर उन्हें 6 लगाया और फिर अभी बाउंड्री लगी। मतलब जो गेंदबाजी खेल रही है, बल्लेबाज कर रहा है करण, हर एक गेंद बाउंड्री लाइन के बाहर मारने का ही देख रहे हैं, और उनका भी वैसा जो शॉट है वो कनेक्ट हो रहा है। इसी तरीके से खंडस का स्कोर कार्ड जाके बैठ रहा है 25 रन 25 रन पे। अभी भी 6 रन की जरूरत है खंडस टीम को, 10 बॉल में 6 रन की जरूरत है खंडस टीम को। आने वाले 6 रन और 10 रन, 10 बॉल और 6 रन की जरूरत है खंडस टीम को। किरण की तीसरी गेंद करण को, देखते हैं इस बॉल पे क्या आता है।
एज लग के विकेट कीपर के पीछे से डीप फाइन लेग के बाहर 4 रनों के लिए। अभी तक जितना भी बॉल करण के बल्ले पे आए हर एक ही उन्होंने दौड़ कर निकाला है, बाकी सभी गेंदें उन्होंने बाउंड्री लाइन के बाहर ही भेजे, जो कि अच्छी तरीके से उनके बैट पे बॉल कनेक्ट हो रही है। जो विपुल की विकेट जाने के बाद ऐसे लगा था खंडा टीम दबाव में आएगी, लेकिन ऐसा कुछ नहीं, जो कि करण ने बताया कि मैं भी अच्छा खेल सकता हूं, और वो भी बता रहे हैं जो कि सेमीफाइनल में। ओ अच्छी गेंद जो कि बोल्ड कर दिया है किरण ने, जो कि कमबैक करते हुए, लेकिन शायद लगता है देर हो चुकी है, जो कि उनको स्टार्टिंग में ही कमबैक करना चाहिए था, जो कि पहले ओवर में ऋतिक ने जो रन खर्च किए थे। अगर किरण कमबैक करते उसी गेंद में बड़े शॉट नहीं आते तो शायद वाकस टीम का कमबैक होना था, लेकिन अभी भी कुछ भी हो सकता है, क्रिकेट है दोस्तों, कुछ भी हो सकता है। ज्यादा बॉल में कम रन भी नहीं हो सकता और कम गेंदों में ज्यादा रन भी होते हैं। तो देखते हैं अगली गेंद, जो कि 2 ही रन की जरूरत है अभी खंडस टीम को। देखते हैं 8 बॉल बाकी है और 8 बॉल में 2 रन की जरूरत है, जो कि कंपलसरी चेसिंग है दोस्तों। तो 2 रन निकालनी होगी आपको जीतने के लिए और मेगा फाइनल में पहुंचने के लिए खंडस टीम को, और 2 रन बचाने के लिए वाकस टीम को ऐसी गेंदबाजी करनी होगी जो कि 8 बॉल डॉट फेंकने रहेंगे, तो उनको भी मेगा फाइनल लिखना होगा, खेलना होगा। तो देखते हैं अगली गेंद, 5वीं गेंद रहेगी इस ओवर की। किरण टू विवेक शायद गए हैं, यस विवेक गए हैं, स्ट्राइक पर रहेंगे। नॉन स्ट्राइक पर भावेश है, जिन्होंने भी उनके पहले बॉल से बाउंड्री आई थी और नॉन स्ट्राइक पे खड़े। 5वीं बॉल अच्छे माइंडसेट से गए थे, जो कि उनको भी पता है ज्यादा बॉल है और कम रन बचे हैं, उसने एक पॉइंट पे 1 रन दौड़ के कंप्लीट कर दिया है। अभी 1 रन की जरूरत है, 7 बॉल 1 रन की जरूरत है। देखते हैं भावेश क्या करते हैं, मैच फिनिश का शॉट उनके तरफ से गया है या फिर वो जो नॉन स्ट्राइक पे खड़े उनको देते हैं, लेकिन 7 बॉल 1 रन की जरूरत है। किरण टू भावेश, कवर के ऊपर से खेलने की ट्राई किया था, लेकिन इसी तरह डॉट बॉल, और इसी ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाता हुआ 30 रन, 6 बॉल में 1 रन की जरूरत है। अभी स्ट्राइक पर रहेंगे जो कि विवेक रहेंगे, जो अभी भी गए 1 रन उनके बल्ले से भी आया था पॉइंट की तरफ से। अभी 1 रन बचाना होगा, तो जो वाकस का बेस्ट बॉलर रहेगा उनके तरफ से उसको बेस्ट बॉलिंग करनी होगी, जो आज के दिन की 6 बॉल में 1 रन बचाने के लिए। क्योंकि क्रिकेट में भी ऐसे हुआ है कि 6 बॉल में 1 रन नहीं हुआ है और 1 बॉल में 6 रन भी हुए। तो देखते हैं अगली ओवर, और ऋषिकेश बॉलिंग मार्क पे, जो कि राइट आर्म ओवर द विकेट से रेडी है। 2 विवेक स्ट्राइक पे हैं, सभी शायद 1 रन बचाने के लिए आगे खड़े हैं फील्डर्स। दौड़ बॉल पहली गेंद तो अच्छी डाली है ऋषिकेश ने, बता रहे मैं भी गेंदबाजी अच्छी तरीके से कर सकता हूं। 5 बॉल में 1 रन की जरूरत है। आने वाले 5 गेंद देखते हैं कैसे डालते हैं ऋषिकेश टू विवेक। शॉर्ट बॉल डाली थी, उसी तरीके से उन्होंने शॉर्ट आर्म पुल कर दिया है डी फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इसी तरीके से खंडस टीम मेगा फाइनल में गांधी चषक 2025 के दाखिल होती हुई पहली टीम। और कांग्रेचुलेशन खंडस टीम, हार्ड लक वाकस टीम, अच्छा खेल आपकी तरफ से हुआ, जो कि कल के दिन आपने भी अच्छा खेला था, आज बैड लक थी इसी कारण आपकी